लाखोच्या गर्दीमध्ये असणाऱ्या सभा बघितल्यानंतर हाच निवडून येईल पक्ष असं ज्यावेळेला दिसतं, कारण दुर्दैवाने मशीन मधून जे काही निघतं ते फार चमत्कारिक निघतंय. आज लोकांना हौस वाटते, मी या पक्षात जाऊ, त्या पक्षात जाऊ, मग सत्तेमध्ये जाऊ, त्याशिवाय संरक्षण नाही, सत्तेमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात निधी मिळेल. आहे काय? राज्याची तिजोरीचा खडखडाट झालेला आहे. मला मगाशी म्हणाले तर रस्त्याची कामं करायचे, हे करायचे, ते करायचे, पुढच्या 2-4 वर्ष 1 रुपया मिळणार नाही. 9.5 लाख कोटीचं कर्ज तुमच्यावर अवलंबून ठेवलेलं आहे. तिजोरीची लूट करून टाकली. या देशामध्ये आजपर्यंत निवडणुकीला सरकारी पैशातून तिजोरीतून योजना आणून निवडणूक जिंकायची प्रथा गेल्या 5 वर्षामध्ये सुरू झाली. आमच्याकडे लाडकी बहीण आणली, 56,000 कोटीचा बोजा आहे आपल्या राज्यावर. ते कमी पडतं म्हणून बिहारमध्ये 10,000 रुपये एका लाडक्या बहिणीला दिले. 2.5 लाख कोटीचा बोजा आला. देण्याबद्दल काही नाही हो, पैसा जनतेचा निवडून येण्यासाठी त्या प्रकारचे आमिष दाखवले जातात. हे देशाच्या स्वातंत्र्यानंतर गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये पाहायला मिळाले. मी बाजारपेठा बघतोय, मागच्या काही वर्षामध्ये या बाजारपेठेमधून किती जीएसटी वसूल केला गेला. आणि ज्यावेळेला उत्पन्न जास्त झालं त्यावेळेला या केंद्रातल्या लोकांनी सांगितलं की आता आम्ही जीएसटी कमी करतोय. अरे पण 5-10 वर्ष आमचे पैसे मारले ना तुम्ही. प्रचंड प्रमाणामध्ये हुकुमशाहीच्या माध्यमातून हा देश चाललेला आहे. राज्य अपवाद नाही. हे किती असो, महायुतीमध्ये पण काय अलबेल नाही आहे. प्रत्येक जण ते प्रत्येकाला दाबण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्या अस्तित्वासाठी काही लोक, काही पक्ष त्याप्रमाणे धडपड करतायत. आपण जर या निवडणुकीमध्ये जिंकलो नाही तर महाराष्ट्रामध्ये आपला असलेला मित्र पक्ष आपल्याला संपवतो आणि तो जर संपून गेला तर आपलं अस्तित्व संपेल या भीतीपोटी आता निवडणुकीला वेगवेगळ्या प्रकारच्या पक्षफोडी सुरू झालेल्या आहेत. आमचं बरं आहे, आमच्याकडे फोडणारेच कोण राहिलेले नाही. त्यामुळे नवीन लोकांना घेऊन इतिहास करण्याची जिद्द करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. मी फलटणकरांना एवढंच सांगतोय, कदाचित माझा आवाज पोहोचेल. बऱ्याच वर्षांनी बोलण्याची संधी फलटणला मला भेटली. मी मनापासून फलटणकरांना विनंती करणार आहे की देशाच्या राज्यकारणामध्ये आता हुकुमशाही तर आहे पण भांडवलशाही आलेली आहे. व्यावसायीकरण फार मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. फलटणच्या असलेल्या विकासाला, फलटणच्या बाजारपेठेला, बेरोजगार तरुणांना, शेतकऱ्यांना, ही बाजारपेठ कधी फुलेल की शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला, शेतकऱ्यांना न्याय मिळाला तरी बाजारपेठ फुलेल ना. शेतकरी तर मरतोय, बेरोजगार तरुणांची फौज उभी राहायला लागलेली आहे. मला मी आज सांगतो, अगदी प्रामाणिकपणाने सांगतो, माझा आवाज जिथे पोहोचत असेल तिथपर्यंत सांगतो, एक दिवस आता येईल, एक दिवस या देशामध्ये सुद्धा क्रांती होईल. आणि क्रांती एवढ्या मोठ्या प्रमाणे होईल जशी नेपाळला झाली, जशी काल झालेल्या मेक्सिकोला झाली. बेरोजगार तरुण आणि भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये ज्यावेळी जनता रस्त्यावर उतरेल त्या राज्यकर्त्यांना या देश सोडून पळून जावं लागेल. अशा प्रकारची परिस्थिती भारताच्या बाहेर झाली तशी भारतामध्ये सुद्धा होईल. आणि म्हणून या संदर्भामध्ये कोणीतरी आवाज उठवला पाहिजे. तो आवाज लोकशाहीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा उठवला पाहिजे. म्हणून ही लढाई सुरू करण्याचा प्रयत्न आमच्या 10 शिलेदारांनी केलेला आहे. मी फलटणकरांना विनंती करेन, नवीन कोरी पार्टी आहेत सगळ्या, बरेच वर्ष ह्या पक्षात त्या पक्षात, या गटात त्या गटात नगरसेवक नसलेल्या पार्ट्या आहेत.
एक संधी फक्त या कार्यकर्त्यांना द्या आणि एक संदेश पाठवून द्यावं. त्यांना एवढी मस्ती आली ना की त्यांना आता आम्ही देश घेतला, राज्य घेतला आणि आता आम्ही ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आम्ही आमच्या ताब्यात घेऊ. मला सहज विचारलं जातं, सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा, त्या जिल्ह्यामध्ये आता काय होणार? सगळीकडे भाजप भाजप होते, ते सगळे भाजपमध्ये गेले, सगळे मित्र पक्षात गेले. तुमचं काय होणार? उद्या योगायोगाने यशवंतराव चव्हाण साहेबांची पुण्यतिथी आहे. अनेक लोक येतील, नतमस्तक होती, पण चव्हाण साहेबांचे विचार शरद पवारांनी जपले आणि शरद पवारचे विचार जपण्याची परिस्थिती ह्या आमची आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की चव्हाण साहेबांच्या या सातारा जिल्ह्यामध्ये त्यांना हा गर्व झालाय ना सत्तेचा, मला माहित नाही, पण आता कळलं जातं की भाव कुठला गेलाय. पहिले उमेदवार फोडण्यासाठी भाव देत होते, आता उमेदवार फुटत नाहीत, आता लोकांना पैसे देण्याच्या बाबतीमध्ये. मी बघितलं येताना मग इथे बघा गेटवर चेक नाका लावलेला होता, कोण बॅगा घेऊन येतो का? आमच्याकडे आईच नाही तर काय बॅगा घेणार? ज्यांच्या येतात त्यांच्या हेलिकॉप्टर येतात, विमान येतात, कशाने येतात, पोलीस आपलेच आहेत, त्यांच्या पण गाडीतून येतात. काल मी एका ठिकाणी बघितलं, मला एकाने सांगितलं आता डायरेक्ट तुमचा अकाउंट घेतला जातो, डायरेक्ट अकाउंट पे केलं जातं, म्हणजे तुम्हाला कोणाला सापडायची गरजच येत नाही. बरं, हे पुरावा घेऊन निवडणुकाकडे गेलो तर काय होणार आहे? ते ठप्पच बसलेला. तुम्ही पुराव्या द्या नाहीतर न द्या. मी खरंच सांगतो हृदयापासून, आमच्या 10 शिलेदारांनी सुरुवात केली, माझ्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे. चिंगारी कोणीतरी पेटवायची असते. त्या फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार भेटेल का नाही, पक्ष उभा राहील का नाही अशी शंका होती. तिथे 7 उमेदवार भेटले. अंतर्गत लोकांचा पूर्णपणाने पाठिंबा आपल्याला याची मला कल्पना आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो, सगळ्यांना विनंती करतो, विशेषतः ज्या चॅनलने या ठिकाणी घेतलं त्यांनी घराघरामध्ये पाठवा. ही लढाई राजाची आणि प्रजेची नाही, ही लढाई हुकुमशाहीच्या विरोधातली आहे. लोकशाहीच्या माध्यमातून हळूहळू ज्या पद्धतीने हुकुमशाही येते आणि इथे इतक्या घटना घडतात. एक डॉक्टर आत्महत्या करतो, खुलेआम या ठिकाणी दादागिरी, गुंडगिरी होत असेल, न्याय कोणाकडे मागायचा? आमचा एक कार्यकर्ता बोलो कोण असेल तर मला सांगा, तो धाडसाने उभा तर राहिला ना. आता आमच्या माई भगिनीला कोणी जरी त्या ठिकाणी दम दिला तर ती काय करणार आहे? तुझ्यावर मी आहे, ते मला बोलवा, मी तुमच्यावर आहे. पण आपल्या दादागिरी करायची, पण आमच्या कोणावर दादागिरी होऊ नये एवढी माझी अपेक्षा आहे. ही लढाई आजही सांगतो, मी आज बोललोय, ह्या चौकातून बोललोय, अजून मला 2 वर्षांनी परत विचारा, मी जे बोललोय ते खरं जर ठरलं नाही तर मला या ठिकाणी 150 जाब विचार. हळूहळू लोकशाहीच्या माध्यमातून लोकशाहीचा खून होतोय, सामान्य माणसाचा आवाज दडपला जातोय. सत्तेमध्ये असलेले, मस्तीमधले आले सत्ताधारी लोकांच्या आणि सामान्य लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतायत. प्रशासन खरंच खात्र झालेलं आहे. न्याय कोणाकडे मागायचा आहे? अरे हा महाराष्ट्र सरकार इतक्या पद्धतीने चुकीचं चाललेलं असताना सुद्धा, आणि अजून एक सांगतो, कदाचित त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. आत्ताच आकडे जाहीर करतात, मी 100 जिंकणार, मी 200 जिंकणार. आम्ही मुंबईला सुद्धा सगळीकडे जाऊन प्रचार करणार आहोत की जर मुंबई गेली ना तुमच्या हातातून, तुमचा महाराष्ट्र तुमच्या हातातून गेला, मग तुम्हाला छत्रपतींच्या असलेल्या वारसदार म्हणून मावळे लावण्याचा कोणाला हक्क राहणार नाही, हे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. आज 4थी मुंबई तारापूरला होते, मुंबईच्या वेशीवर असलेल्या गुजरातच्या बॉर्डरला होते.
हळूहळू डेव्हलपमेंट काय होते, फलटणला रस्ता नाही भेटणार, फलटणला खड्ड्यातूनच तुम्ही जा, कारण पैसे भेटणार नाही. मग करोडो रुपयाची रस्त्याची विकासाची कामं आम्हाला भेटत आहेत. तारापूरला आता 4थी मुंबई करायचं जाहीर केलं मुख्यमंत्र्यांनी. तारापूर गुजरातच्या बॉर्डरवर, तिकडे फार मोठं एक बंदर उभं राहत आहे. कांडला बंदर गुजरातचं, तिथून आणि तिथून आल्यानंतर तारापूरचं बंदर, तारापूर पासून डायरेक्ट बंदर अलिबागला. तिथे रस्ता 10,000 कोटीचा मंजूर आहे. मेट्रो जाणार आहे. मला एक कळत नाही, मुंबईच्या असलेल्या जागेला हळूहळू या दिल्लीतल्या आणि सगळ्या लोकांची एवढी नजर आहे. होय, अभिमान आहे. 105 हुतात्म्यांनी महाराष्ट्रात स्वातंत्र्य केला. त्या 105 हुतात्म्यांना अभिवादन करत असताना आजही देशाची अर्थव्यवस्था सक्षम कोण करत असेल तर मुंबई आणि महाराष्ट्र करतो, याचा आम्हाला अभिमान आहे. परंतु आज या असलेल्या अर्थव्यवस्थेवर नजर ठेवून केंद्रशासित होऊ नये ही आमची आणि सर्व उभाटा आणि सर्व लोकांची मागणी आहे. त्याच सांगतात आम्ही करणार नाही. मग सत्ता जर पूर्णपणाने आल्यानंतर ते काय करतील याचा नेम नाही. आणि म्हणून आज ही लढाई सुरू केलेली आहे. आज आपली सुरुवात आहे. मी प्रत्येक उमेदवारांना आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगेल, भले 5 असून द्या, मग घराघरामध्ये जाऊन आत्ताच्या असलेल्या राजकीय परिस्थिती, ही निवडणूक फलटणची नाही हो, ही निवडणूक फलटणची नाही. मग सगळ्या निवडणुका आम्ही जिंकतो, या हुकुमशाहीच्या विरोधात ही निवडणूक आहे. आणि ही जर निवडणूक आपण त्या ठिकाणी दाखवून दिली की सामान्य माणूस सुद्धा काय करू शकतो, फलटणकर त्यांनी मनात आणलं तर पहिला देशाच्या असलेल्या हुकुमशाहीला पहिला धक्का कुठं लागत असेल तर तो नगरपालिकेच्या निवडणुकीला लागून देतो. हा दाखवण्याचा प्रयत्न या निवडणुकीला आपल्याला करायचा आहे. म्हणून मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेन, 2 असो 4 असो कार्यकर्ते घेऊन घराघरामध्ये जा आणि सांगावं लागेल हुकुमशाहीच्या विरोधात लढाई आहे. अरे जिल्हा परिषदेच्या शाळा आमच्या बंद करताय, गरीबाला घर द्यायचं झालं तरी वशिला लागतोय, अनेक प्रश्न आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार कार्यकर्त्यांना, जनतेपर्यंत पोहोचा आणि जनतेपर्यंत आपला आवाज द्या. ज्या ज्यावेळेला फलटणमध्ये चुकीचं होईल त्यावेळेला आमचे 10 शिलेदार त्याच्या विरोधात आवाज उठवून जनतेचा आवाज उठवतील, एवढा विश्वास मी आजच्या सभेच्या निमित्ताने आपल्याला देतो. आज सुरुवात केलेली आहे. आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे आता बसूया, आपण नियोजन करू आणि ज्या ज्या लोकांना तुम्हाला बोलवायचं त्या लोकांना मी पाठवतो. पण घराघरामध्ये जा, कळून द्या लोकांना. 4 माणसं येऊन सुद्धा प्रचार करतात, ही राष्ट्रवादीच्या शरद पवारची असलेली शान आहे, हे उद्धव ठाकरेंच्या असलेल्या पक्षाची शान आहे. पवार साहेबांना मानणारी फार मोठी जनता आहे. फक्त त्यांच्यावर पोचा आणि सांगा, आजही 85 वर्षाचा असलेला माझा योद्धा महाराष्ट्राच्या साठी ताटमानाने आहे आणि त्यांचा हा कार्यकर्ता तेवढ्याच ताकदीने ताटमानाने. मी परिणामाचा विचार करत नाही. आहेच काय होतं आपल्याकडं कशात एवढं साहेबांनी बनवलं आणि सातारा जिल्ह्यात एका सुपुत्राला महाराष्ट्राचा प्रदेशचा अध्यक्ष केलेला आहे. मला म्हणलं, तुम्ही कशाला उमेदवार उभे करताय? हे बऱ्याच ठिकाणी उमेदवार केले, 4 केले, 3 केले, 2 केले, 5 केले. कार्यकर्ता उभा राहतो, मग तो आत्मविश्वास सांगतो मला या पक्षात घ्यायचे. ती कार्यकर्ते मग पुढे पार्टी वाढवत जातात. मला पक्ष वाढवायचा, तो पक्ष वाढवत असताना सर्वसामान्य लोकांना नेतृत्व करायला अशा प्रकारची कार्यकर्त्यांची फळी उभी करायची आहे. मला खात्री आहे फलटणकरच्या जनतेकडून विनंती करतो, एक संधी फक्त माझ्या उमेदवारांना द्यावी आणि जिथे तुतारी आहे ती तुतारी आणि मशाल या असलेल्या चिन्हावर बटन दाबून एक इतिहास घडून दाखवा. मग सर्वांना वाटेल करावा. परत तुमच्याकडं काही लोक म्हणतात मी पुन्हा येईन आणि तुम्ही बोलवाल तेव्हा मी तुमच्याकडे पुन्हा येईल हा विश्वास देतो.
आणि मनापासून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि एक लढाई महत्वाची या महाराष्ट्राच्या इतिहासासाठी फलटणच्या लढाऊ भूमीतून या ठिकाणी करण्याचा शुभ संदेश देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.